नमस्कार. महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण प्रत्येक युनिटनुसार अभ्यास पाहत आहोत. मग त्यातीलच एक युनिट आहे ते म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. मग त्याच्यामध्ये आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, ह्या दोन्ही संकल्पना आपण सविस्तर व्याख्यांच्या आधारे अभ्यासलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या टॉपिक मधील पुढचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक विकासाचे सिद्धांत, थेअरीज ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट. मग त्याच्यामध्ये त्या सिद्धांतामध्ये आपण आर्थिक विकासाचा सनातनवादी सिद्धांत उदाहरणाद्वारे सविस्तर मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये त्यातीलच एक सिद्धांत अभ्यासणार आहोत, तो म्हणजे ॲडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत, ॲडम स्मिथ थेअरी ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी आर्थिक विकासाच्या बाबतीत कोणकोणते विचार मांडलेले आहेत ते आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. आता हे अभ्यासण्याआधी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काय करतो की एखादी कन्सेप्ट समजावून घेताना त्याच्यावरती आधारित मागील वर्षांच्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत का ते सुद्धा काय करतो, आपण ते प्रश्न सुद्धा काय करतो सुरुवातीला घेतो आणि त्याची उत्तर सुद्धा ती कन्सेप्ट समजावून घेतल्यानंतर त्याचं उत्तर सुद्धा काय करतो माहीत करून घेतो. त्याच पद्धतीनं हा जो सिद्धांत आहे, ॲडम स्मिथ यांचा जो सिद्धांत आहे, आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे, त्याच्यावरती सुद्धा 26 मार्च 2023 रोजी काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न ए संचातील आहे, 66व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे की ॲडम स्मिथ यांच्या मते नफा घटत जातो जेव्हा, आता पर्याय दिलेले आहेत. ए किमती घटत जातात, बी खंड वाढत जातो, सी भांडवल दरामध्ये स्पर्धात वाढ होते, डी शासन हस्तक्षेप करते. नफा केव्हा घटत जातो असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. आता याचं उत्तर आपल्याला हा सिद्धांत समजावून घेतल्यानंतरच काय होईल, माहीत होईल. त्यामुळे आपण काय करूया, सुरुवातीला ॲडम स्मिथ त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते काय करूया, समजावून घेऊया. ॲडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. आता सुरुवातीला आपण ॲडम स्मिथ यांचे थोडक्यात विचार किंवा त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. ॲडम स्मिथ यांना काय म्हटलं जातं तर आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हटलं जातं. स्कॉटलँडमधील एका खेड्यामध्ये इसवी सन 1723 मध्ये त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे आणि ॲडम स्मिथ यांचं शिक्षण ग्लासगो आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत झालेलं आहे आणि त्यांनी 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचं स्वरूप आणि कारण हा ग्रंथ काय केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. आणि याच ग्रंथाला थोडक्यात या ग्रंथाला काय म्हटलं जातं तर राष्ट्राची संपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी विकासाचा असा वेगळा सिद्धांत मांडलेला नाही, तरी सुद्धा वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये त्यांनी आर्थिक विकास टिकून राहण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक चौकट कशी विकसित करता येईल याची काय केलेली आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चर्चा केलेली आहे. म्हणजे हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत कोणकोणते घटक सहभागी असतात आणि ते सहभागी असून देशाच्या जलद विकासाकरता, जलद गतीने विकास होण्याकरता कोणती धोरणं अधिक परिणामकारक ठरतील याचा सुद्धा विचार या त्यांनी काय केलेला आहे, त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो अर्थव्यवस्थेच्या वृद्धी आणि विकास या 2 गतिशील प्रश्नांशी काय निगडीत आहे. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी आर्थिक विकासात दरडोई उत्पन्नाला काय केलेलं आहे, अधिक महत्त्व दिलेलं आहे. आता आर्थिक विकास म्हणजे काय आपण ते अभ्यासलेलंच आहे. म्हणजे थोडक्यात ॲडम स्मिथ यांनी काय केलेलं आहे, हा जो आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त दरडोई उत्पन्नाला काय केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. आता हा सिद्धांत मांडताना आर्थिक विकास ॲडम स्मिथ यांनी काय केलेलं आहे की आर्थिक विकासाच्या काय केलेलं आहे त्या सिद्धांतामध्ये प्रमुख घटक सांगितलेले आहेत किंवा प्रमुख घटक मांडलेले आहेत. आता ते कोणकोणते घटक आहेत ते सुद्धा पाहूया. म्हणजे आता आपण काय करूया, सिद्धांतामध्ये काय सांगितलेले आहे ते प्रत्येक घटकानुसार अभ्यासूया. बघा, आर्थिक विकासाचा सिद्धांत त्याच्यामध्ये प्रमुख घटक आहेत, त्याच्यामध्ये नैसर्गिक नियम आहे किंवा उत्पादनाचे घटक व आर्थिक विकास या घटकानुसार काय केलेलं आहे, या पॉईंटनुसार काय केलेलं आहे त्यांनी त्यांचे मत मांडलेलं आहे. त्यानंतर श्रम विभाजन आहे, डिव्हिजन ऑफ लेबर आहे, निरहस्तक्षेप नीती आहे, लेजिस फेअर पॉलिसी आहे, स्थैतिकता आहे, स्टेशनरी स्टेट आहे, त्याचबरोबर नफा कमी होत जातो. हे काय आहे, त्याचे ह्या सिद्धांताचे प्रमुख घटक आहे. या घटकांच्या आधारे काय करूया, आपण सिद्धांत अभ्यासूया. आता त्याच्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे उत्पादनाचे घटक आणि आर्थिक विकास, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट. आता उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहीतच आहे. लँड आहे, लेबर आहे, कॅपिटल आहे आणि एंटरप्राइज. म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे उत्पादनाचे घटक आहेत, ते आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये भूमी असेल, श्रम असेल, त्याचबरोबर भांडवल असेल आणि संयोजक असेल.
आणि याच्या वापराबद्दल काय केला जातो, त्या प्रत्येकाला काय केला जातो, मोबदला मिळतो. तो सुद्धा मोबदला कशा स्वरूपात मिळतो, तर भूमीच्या वापराबद्दल खंड स्वरूपात मोबदला मिळतो. श्रमाच्या वापराबद्दल काय होतं, वेतन मिळतं. भांडवलाच्या बद्दल काय मिळतं, व्याज मिळतं. आणि संयोजकाला काय मिळतो, त्याचा नफा मिळतो. हे काय झाले, उत्पादनाचे घटक, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. मग ॲडम स्मिथ काय म्हणतात की भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन किंवा संयोजन यांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक मानलेले आहेत. परंतु सर्वाधिक महत्त्व त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या सिद्धांतामध्ये भांडवलाला दिलेलं आहे. काही वेळा श्रमाला सुद्धा सर्वोच्च स्थान देता येईल असं सुद्धा त्यांचं मत आहे. परंतु बचत आणि भांडवल संचयाला त्यांनी काय केलेलं आहे, जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे देशातील गुंतवणुकीचा दर बचतीच्या दरावर अवलंबून असतो. ते काय म्हणतात की देशातील, ॲडम स्मिथ काय म्हणतात की देशातील गुंतवणुकीचा दर बचतीच्या दरावर अवलंबून असतो. आणि काटकसर केली, जर व्यक्तीनं काटकसर केली तर काटकसर केल्यामुळे काय होतं, तर भांडवलात वाढ होते. आणि बचत केल्यामुळे भांडवलात काय होते, घट होते. म्हणजेच बचत आणि गुंतवणूक नेहमी समान असते. त्याची मर्यादा ही काय असते, उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असते. म्हणजे जर लोकांनी मितव्ययता इकॉनॉमिक जर पाळली तर त्याचा काय होतो, त्याच्यावरती जास्त भर पडतो. म्हणजे मितव्ययता म्हणजेच काय, तर भांडवल संग्रहणाला काय करणे, मदत करणे. असं काय केलेलं आहे, ॲडम स्मिथ यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. आणि आर्थिक विकास म्हणजे काय, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर दरडोई उत्पन्नामध्ये होणारी वाढ. आता सुरुवातीलाच आपण बघितलं की ॲडम स्मिथ यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या सिद्धांतामध्ये किंवा त्यांनी आर्थिक विकासामध्ये दरडोई उत्पन्नाला अधिक महत्त्व दिलेले आहे. म्हणजे लोकांच्या भौतिक कल्याणामध्ये सुधारणा होणे म्हणजेच काय, आर्थिक विकास होय. आता ॲडम स्मिथ काय म्हणतात की श्रमिक वर्ग बचत करू शकत नाही, कारण वेतनदाराची प्रवृत्ती नेहमी निर्वाह पातळीला राहण्याची असते. त्यामुळे जमीनदार आणि जे भांडवलदार आहेत तेच लोक काय करू शकतात, बचत करू शकतात. आणि त्यामुळे गुंतवणुकीचा दर हा बचतीच्या दरावर अवलंबून असतो. आणि बचतीचा दर वाढला की भांडवलाचा सुद्धा काय होतो, दर वाढतो. आणि त्यामुळे भांडवल संचय वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य होतो. आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी भांडवल संचयाचा दर सतत वाढत ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर राजकीय आणि सामाजिक घटकही त्याला काय होणं, अनुकूल असायला हवेत, असं ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत आणि आर्थिक विकास याच्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी काय केलेलं आहे, उत्पादनाच्या घटकामध्ये भांडवलाला त्यांनी काय केलेलं आहे, जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर हा घटक थोडक्यात तुम्हाला समजलेला आहे. आणि आर्थिक विकासामध्ये दरडोई उत्पन्नाला काय केलेलं आहे, त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे नैसर्गिक नियम. आता स्मिथ काय म्हणतात, ॲडम स्मिथ काय म्हणतात की न्याय म्हणजे काय किंवा नैतिकता म्हणजे काय, याबाबतचे काही नैसर्गिक नियम असतात. आणि या नियमाचं सामर्थ्य इतर नियमापेक्षा काय असतं, अधिक असतं. आणि प्रत्येकाला नैसर्गिक नियमाप्रमाणे वागण्याचं किंवा बोलण्याचे काय असतं, स्वातंत्र्य असायला पाहिजे. ते काय म्हणतात, हे जे नैसर्गिक नियम आहेत या नियमानुसार काय पाहिजे, तर प्रत्येक व्यक्तीला वागण्या बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. अशी नैसर्गिक नियमांची काय असते, रचना असते. परंतु मानवनिर्मित अधिकार ही नैसर्गिक नियमावरती काय करत असतात, मर्यादा आणत असतात. बघा काय सांगते ते समजते का, बघा ॲडम स्मिथ काय म्हणतात की नैतिकता म्हणजे काय किंवा न्याय म्हणजे काय याबाबतचं काही नैसर्गिक नियम आहेत. आणि ह्या नियमाचं सामर्थ्य हे इतर नियमापेक्षा काय असतं, अधिक असतं. आणि त्यामध्ये प्रत्येक नैसर्गिक नियमाप्रमाणे जे नैसर्गिक नियम आहेत त्याच्यानुसार वागण्या बोलण्याचं प्रत्येक व्यक्तीला काय असलं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि अशी जी नैसर्गिक नियमांची रचना असते ती त्याच्यावरती काय होतं, मानवनिर्मित अधिकार हे काय करतात, मर्यादा आणत असतात. आणि त्यामुळे समाजाच्या विकासात काय होत जातो, अडथळा निर्माण होत जातो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वतःचं हित साध्य करण्यासाठी धडपडत असते. त्यामुळे वेगवेगळे आर्थिक व्यवहारही काय असतात, चालू असतात. आणि आर्थिक व्यवहारातून आपोआपच काय होत असते, आर्थिक संस्थांची निर्मिती होत असते. आणि त्या व्यक्ती स्वतःच्या व्यक्ती हिताबरोबरच काय होत जातं, समाजाचं हित सुद्धा साध्य होत असतं. त्याच्यातून समाजाचं हित सुद्धा काय होतं, साध्य होत असतं. आणि त्यामुळं सरकारनं काय केलं पाहिजे, तर व्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा घालू नयेत.
आणि त्याच्यातूनच काय होईल तर देशाचा आर्थिक विकास साध्य होईल. म्हणजे जे नैसर्गिक नियम आहेत याच्यावरती काय केलं पाहिजे, जे मानवनिर्मित अधिकार आहेत हे काय केलं पाहिजे, त्याच्यावरती मर्यादा आणू नयेत. सरकारने त्याच्यामध्ये मर्यादा बंधनं घालू नयेत किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. असं न केल्यामुळे काय होईल तर देशाचा आर्थिक विकास साध्य होईल, असं ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे श्रम विभाजन, डिव्हिजन ऑफ लेबर. आता श्रम विभाजन ही कन्सेप्ट आपण प्रत्येक म्हणजे ज्या ज्या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट आलेली आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर समजावून घेतलेलीच आहे. आता श्रम विभागणी किंवा श्रम विभाजन, डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे थोडक्यात शब्दशः अर्थ किंवा सोप्या भाषेत त्याचा अर्थ जर घ्यायचा म्हटलं तर विभागणी करणे किंवा पृथक्करण करणे किंवा एकच कार्य, एकच काम वेगवेगळ्या भागामध्ये विभागणं म्हणजेच काय श्रम विभागणी. आणि त्याच्यामधून काय होत जातं, विशेषीकरण होत जातं, म्हणजे स्पेशलायझेशन होत जातं. म्हणजे समाजामध्ये जे उत्पादन केलं जातं त्यासाठी जी आवश्यक अशी सामाजिक सहकार्याची एक रचना असते किंवा पद्धत असते त्यालाच काय म्हटलं जातं, श्रम विभागणी म्हटलं जातं. म्हणजे श्रम विभागणी ही काय असते, श्रम विभागणी म्हणजेच काय तर व्यक्तीची वय असेल, आवड असेल किंवा लिंगभेद असेल, प्रतिभा क्षमता असेल, सामर्थ्य असेल, कौशल्य असेल किंवा अभिरुची असेल, विशेष नैपुण्य असेल याच्यावरती काय केलं जातं, त्याची विभाजन केलं जातं, एखाद्या कार्याचं विभागणी केली जाते, त्यालाच काय म्हटलं जातं, श्रम विभाजन असं म्हटलं जातं. मग या श्रम विभागणीमुळे काय होतं तर विशेष नैपुण्याला काय होतं, प्रोत्साहन मिळतं. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या लोकांमध्ये आणि गटामध्ये कार्याचं विभाजन करणं, पृथक्करण करणं जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन, विशेषीकरण होऊ शकेल, यालाच काय म्हटलं जातं, श्रम विभागणी, डिव्हिजन ऑफ लेबर असं म्हटलं जातं. आता ॲडम स्मिथ यांनी यांच्या सिद्धांतामध्ये श्रम विभागणीला काय केलेलं आहे, जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग ते काय म्हणतात की आता तुम्हाला थोडक्यात श्रम विभाजन म्हणजे काय हे कळालं असेल. मग त्याच्यामध्ये जर उदाहरणाद्वारे आपण म्हणजे ॲडम स्मिथ यांनी त्यांचे जे विचार मांडलेले आहेत ते अभ्यासण्याआधी आपण श्रम विभाजन म्हणजे काय आणखी जास्त पद्धतीनं समजावून घ्यायचं म्हटलं तर उदाहरणाद्वारे जर आपण समजावून घ्यायचं म्हटलं तर एखादं कार्य, एखादं काम हे एकाच व्यक्तीनं न करता काय केलं पाहिजे तर ते प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे, त्या कामाचं विभागणी करून प्रत्येक व्यक्तीनं एक एक भाग काय केला पाहिजे, तो पूर्ण केला पाहिजे, एक एक भाग वाटून घेतला पाहिजे आणि त्या एक एक भागावरती काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच काय होईल, विशेषीकरण होईल. मग आता याच्यामध्ये त्याच्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात ते सुद्धा आपण पुढे काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला श्रम विभाजन म्हणजे काय हे समजले असेल. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ हॉटेल असतील, हॉस्पिटल असेल, असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करतो, श्रम विभागणी किंवा श्रम विभाजन काय करत असतो, पाहत असतो. मग उदाहरणार्थ आणखी समजावून घ्यायचं म्हटलं तर बघा, हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. तर एका इथं काय केलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळं एखाद्या कामाचं वेगवेगळे भाग काय केलेले आहे तिथं वाटून घेतलेलं आहेत आणि त्याच्यानुसार ते एखादी वस्तू किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं जातं. मग उदाहरणार्थ बघा, तर तुम्ही कधीतरी हॉटेलमध्ये गेलाच असेल, म्हणजे तो अनुभव तुम्ही तिथं गेल्यानंतर घेत असाल किंवा घेतला असेल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर बघा, हॉटेलमध्ये सुरुवातीलाच गेल्यापासून काय होतं त्याचा आपल्याला अनुभव येतो. म्हणजे त्यामध्ये काय केलं जातं, हॉटेल स्टाफमध्ये काय केलं जातं, प्रत्येक कामाची काय केली जाते, विभागणी केली जाते. तुम्हाला तिथं गेल्यानंतर एकच व्यक्ती सगळे कामं करते असं दिसतंय का, तर नाही. तिथं काय होतं तर प्रत्येक कामासाठी वेगवेगळी व्यक्ती तिथं त्या व्यक्तीची नेमणूक केलेली असते. म्हणजे सुरुवातीला गेल्यानंतर वॉचमन असतात, ते आपलं तिथं काय करतं, बाहेर वॉचमन असतात. त्याचबरोबर आत गेल्यानंतर तुमचं स्वागत करण्यापासून ते पूर्ण जेवण होईपर्यंत आणि जेवण झाल्यानंतर बिल आणण्यापर्यंत काय केलं जातं, तिथं वेगवेगळ्या कामामध्ये व्यक्तींची काय, त्या स्टाफची काय केली जाते, नेमणूक केली जाते. म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला ऑर्डर घेणारी व्यक्ती एक असते, त्याचबरोबर कुक वेगळे असते, जेवण बनवणारी व्यक्ती वेगळी असते, ते सर्व करणारी व्यक्ती वेगळी असते. त्याचबरोबर तुमचे बिल, जे जेवण झाल्यानंतर जे बिल तयार होईल ते बिल देणारी व्यक्ती सुद्धा वेगळी असते. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये ह्या काय केलेलं आहे, तिथं कामाचं वाटप केलेलं आहे, श्रमाचं विभाजन केलेलं आहे.
म्हणजे मेड असेल किंवा मॅनेजर असतील, तिथं वेटर असतील, त्याचबरोबर कुक असतील, हे सिक्युरिटी गार्ड असतील, हे काय त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्या कामाचं वाटप केलेलं आहे. तेच म्हणजे काय श्रम विभाजन. म्हणजे तिथं काय केलेलं आहे, डिव्हिजन ऑफ लेबर. थोडक्यात तुम्हाला ह्या उदाहरणाद्वारे श्रम विभागणी म्हणजे काय लक्षात आलं असेल. म्हणजे एकच काम एकाच व्यक्तीने न करता हे काय केलं जातं, प्रत्येक व्यक्तीनं त्या कामाचं काय केलं जातं, विभागणी केली जाते. याला श्रम विभाजन असं म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये ॲडम स्मिथ काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे, तर समाजामध्ये उत्पादनाची क्रिया चालू राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे काही विशिष्ट कार्य सोपवलेलं असतं. ते काय म्हणतात की समाजामध्ये उत्पादनाची क्रिया चालू राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे काही विशिष्ट कार्य सोपवलेलं असतं आणि इतरांच्या सहकार्यानं त्याच्यामध्ये काय होत असतं, उत्पादन होतं आणि सर्वांचे एकत्रित प्रयत्नामुळे राष्ट्रीय उत्पादन तयार होतं. म्हणजे श्रम विभागणी जेवढी जास्त राहील तेवढं मोठ्या प्रमाणावर तिथं उत्पादन होऊन राष्ट्राच्या संपत्तीमध्ये काय होईल, भर पडेल. म्हणजे ॲडम स्मिथ काय म्हणतात, जर श्रमिकानं एखाद्या वस्तूच्या केवळ एकाच भागाच्या प्रक्रियेवर सर्व लक्ष केंद्रित केलं तर त्यामध्ये तो वाकबगार बनतो आणि अशा गोष्टीमुळं एकाच गोष्टीवरती किंवा एकाच भागाच्या प्रक्रियेवरती लक्ष केंद्रित केल्यामुळं एकच भाग उत्पादित केला, त्या व्यक्तीनं एकच भाग उत्पादित केला तर तो इतरांशी विनिमय करणं सुद्धा त्याला काय होतं, ओघानेच जमतं. म्हणजे श्रम विभागणीमुळे एकाचा तसेच इतरांचा सुद्धा तिथं काय होत जातो, फायदा होतो. आणि श्रम विभागणीमुळे काय होतं, वेळेची बचत सुद्धा होते, त्याचबरोबर वस्तूंची कमी खर्चामध्ये निर्मिती सुद्धा होते, उत्पादनामध्ये सुधारणा होते किंवा नवीन शोध सुद्धा तिथं काय होतात, नवीन शोध सुद्धा लागू शकतात. असं अनेक फायदे ह्या श्रम विभागणीमुळे काय होतं, मिळू शकतात. असं ॲडम स्मिथ त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या सिद्धांतामध्ये विचार मांडलेले आहेत. आपण हे जे हॉटेलचं उदाहरण घेतलं आपण थोडक्यात समजण्यासाठी घेतलेलं आहे. मग आता हे जे श्रम विभाजन आहे याच्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी काय केलेलं, एक प्रसिद्ध त्यांनी काय केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण आहे ते टाचण्याच्या संदर्भात. मग ते काय म्हणतात की टाचण्या ज्या आहेत त्या तयार करण्याचं कार्य जर पूर्णपणे वेगवेगळ्या श्रमिकाकडे सोपवलं, म्हणजे याच्यामधील जे वेगवेगळे भाग आहेत ते तयार करण्याचं काम हे वेगवेगळ्या श्रमिकाकडे जर सोपवलं तर उत्पादन अतिशय कमी होतं. आणि पण ही जर क्रिया 18 छोट्या कामामध्ये जर विभागली तर प्रत्येकाकडे स्वतंत्र काम सोपवलं तर त्या टाचण्याच्या उत्पादनामध्ये 240 पटीनं वाढ होते. म्हणजे ॲडम स्मिथ काय म्हणतात की हे जे टाचण्या तयार करण्याचं कार्य आहे ते पूर्णपणे जर वेगवेगळ्या श्रमिकांकडे सोपवलं तर उत्पादन अतिशय, म्हणजे एक टाचणी एकाच व्यक्तीनं करायची, दुसरी टाचणी असं जर केलं तर त्याच्यामध्ये उत्पादन काय होतं, कमी होतं. पण तीच क्रिया जर 18 छोट्या कामामध्ये विभागली, म्हणजे या टाचणीचा एक भाग एका व्यक्तीनं तयार करायचा, दुसरा भाग एका व्यक्तीनं तयार करायचा, याचं शिपिंग वगैरे हे एका व्यक्तीनं करायचं, तर याचा कच्चा माल एका व्यक्तीनं तयार करायचा, असं जर नियोजन केलं किंवा अशी जर विभागणी केली तर त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे स्वतंत्र काम सोपवलं तर त्याच्यामध्ये त्या उत्पादनामध्ये 240 पटीनं काय होते, वाढ होते. म्हणजेच श्रम विभागणी नसताना जर एक मजूर 20 टाचण्या एक दिवसात करीत असेल तर श्रम विभागणीनंतर प्रत्येक मजुराचं उत्पादन दर दिवशी 4800 टाचण्या इतकं होईल. म्हणजे ॲडम स्मिथ काय म्हणतात की श्रम विभागणी नसताना जर एक मजूर 20 टाचण्या एका दिवसामध्ये जर तयार करीत असेल तर त्याच टाचण्या जर श्रम विभागणी केली, श्रमाचं विभाजन केलं तर प्रत्येक मजुराचं उत्पादन दर दिवशी 4800 टाचण्या इतकं होईल. म्हणजे उत्पादनातील ही प्रचंड वाढ ही कशामुळे होईल तर श्रम विभागणीमुळे शक्य होईल असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे स्मिथ काय म्हणतात की प्रत्येकामध्ये विनिमयाची प्रवृत्ती असते. एक मनुष्य एका वस्तूचं उत्पादन करतो, तो इतरांच्या फायद्यासाठी करतो असं नाही, तर त्या वस्तूचा विनिमय इतरांच्या वस्तूंशी करून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी सुद्धा तो काय करत असतो, वस्तूचं उत्पादन करत असतो. म्हणजे ही जी स्वहिताची किंवा स्वार्थाची भावना आहे ही मनुष्याला काय होत असते, श्रम विभागणीसाठी प्रवृत्त करत असते, असं ॲडम स्मिथ यांचं मत आहे. आता श्रम विभागणी केली तर त्याच्यामुळे श्रम विभागणीचा अवलंब केल्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात किंवा समाजामध्ये त्याचा काय फायदा होतो याचा सुद्धा उल्लेख स्मिथ यांनी केलेला आहे. आता तर ते काय म्हणतात, श्रम विभागणी केल्यामुळे काय होतं तर बघा, तेच ते काम केल्यामुळे श्रमिक त्यांच्या कामामध्ये कुशल होतात,
श्रम विभागणी केली तर काय होतं, तेच काम म्हणजे एखादा पार्ट, आता ह्या टाचणीचा जर एखादा भाग एक बाजू जर एकाच व्यक्तीने केली तर तेच काम केल्यामुळे ती व्यक्ती काय होते, त्याच्यामध्ये कुशल होते, त्याच्यामध्ये कार्यक्षमता वाढते, असं ॲडम स्मिथ यांचं मत आहे. त्याचबरोबर दुसरा फायदा काय होतो तर कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढल्यामुळे कौशल्यात वाढ होत असल्यामुळे उत्पादनात सुद्धा वाढ घडून येते, उत्पादन सुद्धा वाढतं. दुसरा फायदा तिथं काय होतं मिळतो. त्याचबरोबर वाढलेल्या कार्यक्षमतेमुळे काय होतं, उत्पादनाचा वेग सुद्धा वाढतो आणि वेळेची बचत सुद्धा होते. म्हणजे इथं लागणारा वेळ सुद्धा काय होतो, कमी लागतो, वेळेची बचत सुद्धा होते. म्हणजे थोडक्यात तेच काम कमी वेळात होतं किंवा तेवढ्याच वेळामध्ये जास्त उत्पादन होतं किंवा जास्त काम होतं. आणि काय होतं तर श्रमिकानं एखाद्या कामावर किंवा एखाद्या वस्तूच्या केवळ एकाच भागाच्या उत्पादनावर सर्व लक्ष केंद्रित केलं तर त्यामध्ये तो काय होतो, निपुण होतो, वाकबगार होतो. त्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची किंवा संशोधन करण्याची त्याला प्रेरणा सुद्धा तिथं निर्माण होते. म्हणजे या श्रम विभागणीमुळे काय होतात, समाजाला या सर्व गोष्टींचा इथं काय होतो, फायदा होतो. म्हणजे तो त्याच्यामध्ये कुशल बनतो, कार्यक्षमता वाढते, उत्पादनात वाढ होते किंवा वेळेची बचत होते किंवा आहे त्या वेळेमध्ये जास्त उत्पादन मिळतं आणि ते केल्यामुळे त्याला काय होते, तो त्याच्यामध्ये निपुण बनतो, वाकबगार होतो. या पद्धतीचे काय होतात तिथं फायदे होत जातात. म्हणजे थोडक्यात ॲडम स्मिथ यांनी श्रम विभागणी का करणं गरजेचं आहे ते त्यांचे काय मत आहे ते या सिद्धांतामध्ये सांगितलेले ते आपण अभ्यासले. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे निरहस्तक्षेप नीती, लेजिस फेअर पॉलिसी. आता निरहस्तक्षेप नीती म्हणजे थोडक्यात शब्दशः अर्थ जर घ्यायचा म्हटलं तर लोकांना त्यांच्या आवडीनुसार करून द्या. लेजिस फेअर पॉलिसी म्हणजे काय तर लोकांना त्यांच्या आवडीनुसार करून द्या. लेट डू म्हणजे करू द्या, म्हणजे हस्तक्षेप न करता गोष्टी त्यांच्या काय केलं पाहिजे, व्यक्तींच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करता गोष्टी त्यांच्या मार्गानुसार जाऊ देण्याचं धोरण म्हणजे लेजिस फेअर पॉलिसी, निरहस्तक्षेप नीती. म्हणजे ॲडम स्मिथ यांच्या आर्थिक विकास प्रक्रियेतील हा महत्त्वाचा घटक आहे, निरहस्तक्षेप नीती. म्हणजे भांडवलशाही, फ्री मार्केट इकॉनॉमी, त्यानंतर मुक्त अर्थव्यवस्था आणि रॅशनल मार्केट थिअरी, तर्कसंगत बाजार सिद्धांत. मग याच्यामध्ये त्यांनी ह्या गोष्टींचा काय केलेला आहे, समावेश, ह्या निरहस्तक्षेप नीतीमध्ये ह्या गोष्टींचा काय होतो, समावेश होतो. म्हणजे ॲडम स्मिथ काय म्हणतात की याचा शब्दशः अर्थ आपण बघितला, लेट डू म्हणजे करू द्या, त्यांचा हस्तक्षेप लोकांना त्यांच्या आवडीनुसार करू द्या. आता ॲडम स्मिथ हे काय म्हणतात त्यांच्या सिद्धांतामध्ये तर व्यक्तीला देण्याच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आविष्कार म्हणजेच काय, निरहस्तक्षेपाचं धोरण. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार असायला पाहिजे. ॲडम स्मिथ काय म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार असायला हवा की तिचं हित साध्य करण्यासाठी योग्य ते कार्य ती करू शकेल. म्हणजे अर्थात हे कार्य कायद्याच्या बाहेरचं नसावं. म्हणजे ॲडम स्मिथ काय म्हणतात की आर्थिक व्यवहारात सरकारी हस्तक्षेपाचं काय असतं, विरुद्ध होतं. म्हणजे समाजाच्या संचालनासाठी ज्या संस्था स्वयं पद्धतीनं किंवा स्वयंस्फूर्तपणे निर्माण झाल्या आहेत त्या कार्यक्षम असल्यानं त्यांना स्वातंत्र्य असायलाच हवं. काही महत्त्वाची अशी कार्य असतात की ती देशाच्या आणि सामाजिक हिताच्या दृष्टीनं सरकारकडने काय करावी, स्वतःकडे घ्यावीत, पण बाकी क्षेत्रात मात्र व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असावं. म्हणजे कायदा सुव्यवस्था ठेवणे, संरक्षण, रस्ते बांधणे किंवा यासारखी जी कार्य आहेत ती सरकारनं काय करावीत की स्वतःकडे ठेवावीत. पण आयातीवर कर लावणं यासारखी कार्य देशाच्या हिताच्या दृष्टीनं कधी कधी योग्य ठरू शकतीलच, पण आर्थिक विकासाच्या वाढीसाठी कोणत्याही आर्थिक क्षेत्रात सरकारनं पदार्पण करणं अनुचित आहे. म्हणजे सरकारनं हस्तक्षेप करणं योग्य नाही असं मत ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. आता निरहस्तक्षेपाची नीती, लेजिस फेअर पॉलिसी. आता याच्यामध्ये ॲडम स्मिथ काय म्हणतात की त्यांनी हे जे धोरण आहे, ही जी पॉलिसी आहे ही या सिद्धांतामध्ये 3 दृष्टीनं फायदेशीर ठरतं असं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं मत मांडलेलं आहे. आता ते 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा आपण सविस्तर अभ्यासूया. त्याच्यामध्ये एक आहे बचतीच्या वाढीसाठी. म्हणजे व्यक्ती ही आर्थिक व्यवहारामध्ये, ॲडम स्मिथ काय म्हणतात की व्यक्ती ही आर्थिक व्यवहारामध्ये नेहमी स्वार्थाच्या हेतून प्रेरित असते. म्हणजे प्रत्येकाचा प्रयत्न काय असतो तर जास्तीत जास्त बचत करण्याचा, आणि बचत करण्याचा का प्रयत्न असतो तर तो त्याच्यातून काय होतं, व्याजदर रूपानं जास्तीत जास्त काय व्हावं तर जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं.
बघा ॲडम स्मिथ काय म्हणतात की व्यक्ती ही आर्थिक व्यवहारामध्ये नेहमी स्वार्थाच्या रूपाने काय होते, प्रेरित असते आणि प्रत्येकाचा प्रयत्न काय असतो, जास्तीत जास्त बचत करण्याचा. आणि तो याच्यासाठी असतो की व्याज रूपाने काय व्हावं, तर जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं किंवा गुंतवणुकीतून नफा जास्तीत जास्त मिळावा. म्हणजे स्वार्थाने ही जी झालेली ही क्रिया आहे ही शेवटी काय होते, भांडवल संग्रहणाला फायदेशीरच ठरते. म्हणून सरकारनं काय करावं, तर हस्तक्षेप न करता, जर सरकारनं हस्तक्षेप न केल्यास व्यक्ती महत्तम म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकते आणि ते मिळवल्यामुळे पर्यायानं काय होतं, बचत आणि भांडवल संग्रहणास आणि शेवटी आर्थिक विकासाला काय होते, मदत होते, म्हणजे मदत मिळू शकते. त्यामुळे याच्यामध्ये काय करू नये, सरकारनं हस्तक्षेप करू नये. म्हणजे बचतीच्या वाढीसाठीच्या दृष्टीने सुद्धा हे निरहस्तक्षेपाचं धोरण महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा याच्यातीलच घटक आहे तो म्हणजे व्यापाराच्या वाढीसाठी. आता श्रम विभाजनामुळे काय होतं, वस्तू विनिमय वाढणे अपरिहार्य आहे. कारण जास्तीचं उत्पादन स्वतःच्या उपभोगानंतर व्यक्ती काय करते, इतरत्र विकण्याचा प्रयत्न करते आणि श्रम विभाजनातून व्यापार हा काय होतो, त्याच्या या पद्धतीनं उद्भवत असतो. म्हणून उत्पादकांना आपलं उत्पादन मुक्तपणे विकण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीला असायला पाहिजे. म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य हवं आणि यामध्ये जर सरकारने हस्तक्षेप केला तर उत्पादकांचं उत्पन्न आणि बचत काय होईल, तिथं कमी होईल. त्यामुळे श्रम विभागणीचे फायदे सुद्धा तिथं काय होतील, कमी होत जातील. म्हणजे व्यापाराच्या वाढीसाठी सुद्धा निरहस्तक्षेपाचं धोरण काय होईल, तिथं फायद्याचं ठरेल, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे बाजारपेठेच्या विस्तारासाठी. आता जर उत्पादकांना हवं तिथं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य नसेल तर काय होईल, तर बाजारपेठेचा विस्तार होऊ शकणार नाही. जर व्यक्तीला एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतलेलं आहे आणि ते वस्तूचं उत्पादन जर त्या व्यक्तीला जिथं पाहिजे तिथं जर विकण्याचं स्वातंत्र्य नसेल तर काय होईल, तिथं बाजारपेठेचा विस्तार होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याचा परिणाम श्रम विभाजनावर येईल आणि त्यावरती काय होईल, मर्यादा येतील आणि त्यामुळे तिथले फायदे सुद्धा काय होत जातील, कमी होत जातील. म्हणजे थोडक्यात निरहस्तक्षेपाच्या नीतीमुळे बचत वाढ किंवा व्यापार वाढ, बाजारपेठांचा विस्तार याच्यावरती काय होईल, हे काय होत जातात, घडून येत असतात. म्हणजे हे फायदे काय होतात, त्याच्यातून निरहस्तक्षेपाच्या नीतीमुळे काय होत जातात, मिळत जातात. त्यामुळे सरकारनं काय केलं पाहिजे, याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं ॲडम स्मिथ यांचं मत आहे. थोडक्यात तुम्हाला निरहस्तक्षेप नीती लेडीज पेअर पॉलिसी समजली असेल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे स्थैतिकता, स्टेशनरी स्टेट किंवा याला स्थिरावस्था असं सुद्धा म्हटलं जातं किंवा स्टेग्नेशन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला देखील मर्यादा आहेत. ॲडम स्मिथ काय म्हणतात की आर्थिक विकास जो होतोय त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेला सुद्धा काय आहेत, मर्यादा आहेत. म्हणजे विकास अमर्याद होऊ शकत नाही आणि या मर्यादेमुळेच काय होतं, तर अर्थव्यवस्थेमध्ये स्थैतिकता येते, स्टेशनरी स्टेट काय होते तिथं निर्माण होते. म्हणजेच आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ती काय होत नाही, तिथं सतत चालू राहत नाही. आणि ज्या ठिकाणी लोक नवीन वसाहत करून राहतात तिथं काय होतं, नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे भांडवल संचय त्या मानाने तिथं काय होतं, कमी होतो आणि त्यामुळे नफ्याचं प्रमाण सुद्धा काय होतं, तिथं अधिक असतं. आणि भांडवल संचयाचा वेग वाढला की तिथं नफ्याचा दर सुद्धा कमी होतात. म्हणजे स्पर्धेमुळे नफा कमी होऊन विकासाची प्रक्रिया तिथं काय होते, संपुष्टात येते. म्हणजे तिथं काय होते, ॲडम स्मिथ काय म्हणतात की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये काय होतात की स्थैतिकता सुद्धा येत असते. म्हणजे संसाधनाची जी मर्यादा आहे आणि आरासी उत्पत्तीचा जो नियम आहे याच्यामुळे भांडवलशाहीचा सुद्धा काय होतो, तिथं ऱ्हास होतो. हे काय अपरिहार्य आहे असं स्मिथ यांचं मत दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे नफा कमी होत जातो. म्हणजे स्मिथ काय म्हणतात की नफ्यावरील करारोपण कमीत कमी असावं, कारण नफ्याचा दर हा काय असतो, अधिक असेल. म्हणजे ॲडम स्मिथ काय म्हणतात की नफ्यावरील जे करारोपण आहे ते कमीत कमी असावं, कारण नफ्याचा दर हा काय असतो, जर अधिक असेल तर भांडवल संचय वाढतो. कारण नफा आणि भांडवल संग्रहण यामध्ये काय होत असतं, चक्रीय संबंध आहे किंवा चक्रीय संबंध घडून येत असतो. आणि जर नफ्याचा दर जास्त असला तर भांडवल संग्रहण जास्त होऊ शकेल. म्हणजे या दृष्टीने व्याजाचा दर आणि वेतन दर हे काय होत जातील, कमी पातळीला त्या मानानं असायला हवेत. म्हणजे स्मिथ काय म्हणतात की नफा मिळवण्याच्या उद्देशाने भांडवलदार आणि जमीनदार काय करत असतात, भांडवल गुंतवणूक करतात.
बरोबर. नफा मिळवण्याच्या उद्देशाने काय करतात भांडवलदार आणि जे जमीनदार आहेत ते भांडवल गुंतवणूक करतात आणि भांडवलाचं प्रमाण जसं वाढू लागेल तशी आर्थिक विकासाची प्रक्रिया देखील काय होत जाते, वाढत जाते आणि भांडवलदारामध्ये गुंतवणुकीची स्पर्धा वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतो तर वेतन दरामध्ये वाढ होण्याची आणि नफा कमी होत जाण्याची प्रवृत्ती तिथं काय होते, निर्माण होते. म्हणजे स्मिथ काय म्हणतात की वेतन आणि जो नफ्याचा दर आहे याच्यामध्ये काय आहे, व्यस्त संबंध आहे. म्हणजे ज्या क्षेत्रात नफा जास्तीत जास्त असेल, महत्तम असेल, तिथंच काय होईल, भांडवल जास्तीत जास्त गुंतवलं जाईल. म्हणजे थोडक्यात वेतन आणि व्याजाच्या दरावर नफा अवलंबून आहे आणि नफ्याच्या दरावरती आर्थिक विकास अवलंबून आहे, असं स्मिथ यांनी त्यांच्या या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे खंड आणि व्याजदराची भूमिका. आता स्मिथ काय म्हणतात की जमिनीला मिळणारा खंड, आता आपण बघितलेले उत्पादनाचे जे घटक आहेत ते बघितलेले आहेत, त्याच्यानुसार त्याचा मोबदला कशा रूपात दिला जातो ते सुद्धा आपण सुरुवातीला अभ्यासलेलं आहे. पण स्मिथ काय म्हणतात की जमिनीला मिळणारा हा खंड आहे हा एक प्रकारचा मक्तेदारी नफा असतो. आता मक्तेदारी म्हणजे काय हे सुद्धा आपण सविस्तर एका व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. मग जमिनीचा पुरवठा हा अलवचिक असल्यामुळे काय होतं तर आर्थिक विकासाबरोबर तो कमी होत जातो. ॲडम स्मिथ काय म्हणतात की हा जो जमीन आहे, ही जी भूमी आहे, ह्याचा मोबदला जो खंड स्वरूपात मिळतो तो काय, तो एक प्रकारचा मक्तेदारी नफा आहे आणि जमिनीचा पुरवठा अलवचिक असल्यामुळे काय होतं तर आर्थिक विकासाबरोबर तो सुद्धा काय होत जातो, कमी होत जातो. त्यामुळे भांडवलाचा पुरवठा वाढत जातो आणि सावकारांचं उत्पन्न तिथं कमी होत जातं आणि ते कमी झाल्यामुळे राहणीमानाची पातळी सुद्धा ती टिकवण्यासाठी अधिक भांडवल पुरवठा तिथं करतात. त्यामुळे आर्थिक विकासाला काय होते, चालना मिळते आणि व्याजदर तिथं खूपच कमी झाला तर सावकार स्वतः सुद्धा काय करतात, भांडवलदार बनून गुंतवणूक करतात. म्हणजे त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ यांच्या या सिद्धांतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, खंड आणि व्याजदराची भूमिका सुद्धा तिथं त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपण उत्पादनाचे घटक हा घटक अभ्यासला, त्याचबरोबर आर्थिक विकास सुद्धा आपण काय केलेलं, सुरुवातीचा घटक बघितलेला आहे. म्हणजे आर्थिक विकास म्हणजे काय ते सुद्धा आपण बघितलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲडम स्मिथ यांनी काय मत मांडलेलं आहे की ॲडम स्मिथ यांच्या मते आर्थिक विकासात स्वतःच्या गतीनं पुढे जाण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे विकास सुरू झाल्यावर भांडवल संग्रहण काय होतं, वाढतं. त्याचबरोबर रोजगार व वेतनात वाढ होते आणि त्यामुळे औद्योगिक विकासाला काय होत जाते, अधिकाधिक प्रेरणा मिळत जाते. म्हणजे औद्योगिक विकास अधिक प्रेरित होतो आणि यामुळे वस्तूची मागणी सुद्धा वाढते आणि वेतनातील वाढीमुळे लोकसंख्या सुद्धा तिथं काय होते, वाढते आणि त्यामुळे पुढच्या अवस्थेमध्ये काय होत जातं तर विकासामुळे उत्पादनात बाह्य बचती होऊ लागतात आणि उत्पादन व्यय काय होत जातो, घटत जातो. उत्पादनासाठी जो खर्च येत असतो तो काय होत जातो, कमी होत जातो आणि तिथं पर्यायाने नफा वाढतो आणि तो अधिक वाढावा म्हणून उत्पादन आणि संशोधन काय केलं जातो, तिथं संशोधनामध्ये तो काय केला जातो, गुंतवला जातो. म्हणजे या पद्धतीने एकदा विकास सुरू झाल्यावर अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया स्वतःच्या गतीनं वाढत जाते, असं सुद्धा त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मत मांडलेलं आहे. म्हणजे आर्थिक विकासाच्या या सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथ यांनी काय सांगितलेलं आहे तो थोडक्यात आपण इथं समजावून घेतलेलं आहे. म्हणजे ॲडम स्मिथ काय म्हणतात की प्रत्येक व्यक्ती स्वतःचं हित साध्य करण्यासाठी इथं काय करत असते, धडपडत असते. त्यामुळे इथं सरकारने हस्तक्षेप करू नये, निर्हस्तक्षेपाचं नीती अवलंबावी किंवा भांडवलदार वर्ग हा नफा कमवण्याच्या दृष्टीनेच गुंतवणूक करतात. त्यामुळे ॲडम स्मिथ यांचं ते काय म्हणतात की विकासाच्या प्रक्रियेमध्ये नफ्याची प्रवृत्ती कमी कमी होण्याची असते, कारण भांडवल संचय वाढत जातो आणि त्यानंतर श्रमिकांची मागणी सुद्धा वाढते. त्यामुळे काय होत जातो, तिथं वेतन वाढतो आणि नफा कमी होत जातो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा सिद्धांत समजला असेल. आता याच्यामध्ये काही टीका केलेल्या आहेत किंवा काही मर्यादा आहेत ते सुद्धा आपण काय करणार पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आता बघा, आपण हा जो सिद्धांत समजावून घेतला तर याच्यावरती सुरुवातीला एक प्रश्न बघितला होता, तो 26 मार्च 2023 रोजी विचारलेला होता. तर याचं उत्तर आपण इथं काय करूया, माहीत करून घेऊया. आता ॲडम स्मिथ यांच्या मते नफा घटत जातो जेव्हा, कधी घटत जातो, किमती घटत जातात का, नाही. खंड वाढत जातो का, नाही. तर उत्तर काय याचं, भांडवलदारामध्ये स्पर्धामध्ये वाढ होते. कारण ॲडम स्मिथ यांचा हा जो सिद्धांत आहे तो जास्तीत जास्त भांडवल या घटकावरतीच आधारित आहे, भांडवल संग्रहावरतीच काय आहे, अवलंबून आहे. मग भांडवलदारामध्ये जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळेच काय होत जातं, इथं नफा घटत जातो. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक सी. ॲडम स्मिथ यांच्या मते नफा घटत जातो जेव्हा भांडवलदारामधील काय होते, भांडवलदारामध्ये स्पर्धामध्ये काय होते, वाढ होत जाते. पर्याय क्रमांक सी.
धन्यवाद.